नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमची माती आमची माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये मी दया वाघमोडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण गावरान भगवा या जातीच्या डाळिंबाच्या बागेमध्ये आहोत. तर साधारणतः तुम्ही पाहू शकता की ही डाळिंबाची बाग साधारणतः 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या 3 महिन्यामध्ये आपण या पिकामध्ये जे नवनवीन प्रयोग केलेले आहेत तर ते मी तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करत आहोत. तर मित्रांनो, प्रामुख्याने आपण या डाळिंबाची लागवड करत असताना सगळ्यात अगोदर आपण आपल्या शेताची मशागत हे ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट उभी आडवी आणि कल्टिवेटर आणि एकदा रोटर अशा प्रकारे करून शेताची पूर्ण मशागत करून घेतली. आणि त्यानंतर ह्या शेतासाठी 2 ट्रॉल्या शेणखत आणि 10-26-26 सुपर फॉस्फेट आणि निंबोळी पेंट व इतर घटक झिंक, फेरस, मॅग्नेशियम एक 10-10 किलोच्या बॅगा अशा प्रकारचे जे मटेरियल आहे तर त्याचा बेसल डोस आपण टाकून घेतला. आणि त्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये साधारणतः 12 फुटावरती आपण ह्या पिकासाठी शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने सरी सोडून घेतली. त्यानंतर आपण सरी सोडत असताना जे या डाळिंब पिकासाठी लागणारं ड्रिप आहे तर त्याच्यासाठी एक मधोमध शेताचा मध्यबिंदू धरून एक ड्रिपर लाईन टाकून घेतली, जेणेकरून या झाडाला पाणी पुरवण्याचं काम ह्या ड्रिपच्या साहाय्याने होईल. आणि त्यानंतर जे ड्रिप हातरून झाल्यानंतर आपण एक दिवस या शेताला पूर्णपणे पाणी दिले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4च्या आसपास आपण या झाडांची भगवा डाळिंबाच्या जातीची लागवड केली. लागवड करत असताना मित्रांनो, या झाडाबरोबर लागवड करताना जो खड्डा खणला होता साधारणतः 6 फुटावरती आपण 12x6 अशा या पिकाचे आपण अंतर ठेवून लागवड केलेली आहे. त्याचबरोबर या डाळिंब पिकामध्ये डाळिंब पीक घेत असताना जे आंतरपीक घेण्यासाठी आपण पपईच्या जातीची निवड केली तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी धावण्याचा प्रयत्न करणार आहे. साधारणतः या पपईच्या लागवडीला सुद्धा 3 महिने आज पूर्ण झालेले आहेत आणि 3 महिन्यामध्ये या पपईच्या झाडाची वेण पूर्णपणे चालू झालेली आहे. साधारणतः ही पपई आंतरपीक आपण घेत असताना त्याचबरोबर डाळिंबाच्याही आपण तेवढंच लक्ष दिलेलं आहे आणि डाळिंबाच्या झाडाची ही सुद्धा आपण वाढ चांगल्या प्रकारे आपण करून घेतलेली आहे. साधारणतः आपण पहिल्यांदा डाळिंबाची लागवड झाल्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर आपण पहिला रिकट डाळिंबाच्या झाडाला घेतलेला होता. साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतरावरती आपण पहिल्यांदा या झाडाला रिकट घेऊन, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे तर आपण 1-1.5 फूट अंतरावरती आपण जमिनीपासून या झाडाला रिकट घेतला होता, जेणेकरून झाडाचं खोड हे पूर्णपणे सशक्त व बळकट होईल आणि पुढे भविष्यामध्ये झाडाला जे निघणारं जे ग्रोथ आहे किंवा वाढ आहे तर ते पूर्णपणे जलद गतीने होईल आणि झाड ही निरोगी राहील. यामुळे आपण या झाडाचा पहिल्यांदा रिकट करून घेतलेला होता. तर आता आपण जे काय करणार आहे तर मागच्या 2 दिवसामध्ये आपण आपल्या या डाळिंबाच्या पिकाला बेसल डोस भरून घेण्याचं काम केलेलं आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहू शकता 10-26-26 MOP आणि पोटॅश असं आपण या बेसल डोस एकत्रित करून या झाडांना आपण झाडापासून साधारणतः 1-1.5 फूट अंतरावरती हा बेसल डोस आपण झाडाच्या दोन्ही बाजूने टाकून देण्याचं आपण काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर उद्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आपण हा बेसल डोस पूर्णपणे माती आड करून घ्यायचं काम करणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.